या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 11वी व 12वी सहकार विषयाचा कोरोना प्रादुर्भावामुळे म्हणा किंवा कोरोना संक्रमणामुळे म्हणा बराच भाग मूल्यमापनासाठी कमी केलेला आहे. परंतु तो स्वयं अध्ययनासाठी आहे म्हणून म्हणा किंवा आपण आपल्या महाविद्यालयाचे जवळपास 200पेक्षा जास्त विद्यार्थी सहकार्य विषयाला असल्यामुळे, तसेच आपण जसे भारतामध्ये नामांकित सहकारी संस्थांपैकी वारणा, अमूल जशा संस्था आहेत, तशाच आपल्यापासून काही किलोमीटर अंतरावर जीवनावश्यक वस्तूपासून कापडाचा पुरवठा करणारी माडज या गावात सेवा सहकारी संस्था आहे. तसेच काही किलोमीटर म्हणता येणार नाही, काही मीटरच्या अंतरावर शेतकऱ्यांच्या शेतमालाला म्हणजे शेतकऱ्यांच्या नाशवंत शेतमालाला विदेशात बाजारपेठ मिळवून देणारी खंडोबा पणन सहकारी संस्था अंदूर येथे कार्यरत आहे. अशा सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रातील आपण विद्यार्थी असल्यामुळे आपण स्वयं अध्ययनासाठी म्हणा किंवा सहकाराचा इतिहास माहीत असणे आवश्यक आहे म्हणून म्हणा, दोन्ही वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी आपण सहकाराच्या इतिहासाची माहिती थोडक्यात पाहणार आहोत. परंतु ही माहिती पाहत असताना भारतामध्ये प्रत्येक गावात म्हणण्यापेक्षा एखादं गाव जर लहान असेल तर खेडेगावाच्या गटासाठी सेवा सहकारी संस्था स्थापन झालेली आहे. परंतु या सेवा सहकारी संस्थेच्या नावामध्ये थोडाफार बदल करण्यात आलेला आहे. आता आपण तुळजापूर मार्गावरून जर विद्यार्थी येत असताल तर गंधोरा गाव असेल तर गंधोरा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था असेल, चिवरी असेल तर चिवरी विविध कार्यकारी सहकारी संस्था असेल. आपण सोलापूर मार्गावरून येत असाल तर आपण अंदूर विविध कार्यकारी सहकारी संस्था असेल. आपण जर उमरगा मार्गावरून येत असताल तर जळकोट विविध कार्यकारी सहकारी संस्था, नळदुर्ग विविध कार्यकारी सहकारी संस्था, असा थोडाफार नावात बदल झालेला आहे. परंतु आपण आज सहकारी चळवळीला सुरुवात झाल्यापासून भारतामध्ये सेवा सहकारी संस्था कशा प्रकारे सुरुवात झाल्या किंवा सेवा सहकारी संस्थेच्या सुरुवातीला कशामुळे सुरुवात झाली किंवा प्रारंभ कसा झाला याबद्दलची आपण माहिती पाहणार आहोत. सुरुवातीला औद्योगिक क्रांती सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झाली. भांडवलशाही प्रवृत्तीमुळे त्या देशामध्ये नफा प्रवृत्ती वाढली. त्यामुळे कामगार वर्गाचे शोषण होण्यास सुरुवात झाली आणि कामगार वर्गाचं शोषण होत असल्यामुळं त्यामध्ये साहजिकच दोन प्रकारची पिळवणूक होऊ लागली. कामगार वर्गाकडून 18-18 तास काम करून घेतलं जाऊ लागलं. तसेच 18-18 तास काम करून त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला योग्य प्रकारे मिळत नव्हता. याचाच अर्थ त्यांची मोबदला कमी मिळाल्यामुळं आर्थिक पिळवणूक होऊ लागली. काम जास्त करून घेऊ लागल्यामुळं त्यांची शारीरिक पिळवणूक होऊ लागली. अशा परिस्थितीचा विचार केल्यानंतर इंग्लंडमधील कामगाराच्या हलाखीच्या स्थितीला वाचा फोडण्यासाठी तेथील एक मानवतावादी विचारवंत रॉबर्ट ओवेन यांनी प्रयत्न सुरू केले आणि त्यांनी त्यासाठी कामगाराच्या सहकारी संस्था काढण्यास सुरुवात केली आणि त्यांनी प्रत्यक्षात सहकारी तत्त्वाचा व्यवहारात उपयोग करून तो यशस्वीपणे करून दाखवण्याचा प्रयत्न केला आणि इंग्लंडमधील रॉचडेल येथे 28 विणकरांनी एकत्र येऊन सहकारी तत्त्वावर 21 डिसेंबर 1844 रोजी रॉचडेल इक्विटेबल पायोनियर्स सोसायटीची स्थापना केली आणि जगामध्ये सहकारी चळवळीला सुरुवात केली म्हणण्यापेक्षा सहकारी चळवळीचा पाया घातला. म्हणून रॉबर्ट ओवेन यांना आपण आधुनिक सहकारी चळवळीचे जनक समजतो. आता ही झाली जगामध्ये सहकारी चळवळीची सुरुवात. कशामुळे झाली
तर इंग्लंडमधील कामगाराच्या हलाखीच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी झाली. परंतु भारतातील परिस्थिती वेगळी होती. भारतात चित्र थोडे वेगळे होते. भारतातील शेतकरी सावकारी पाशात अडकलेला होता. 19व्या शतकाचा विचार करीत असता 19व्या शतकाच्या अखेरीस कर्जबाजारीपणाने पिडलेल्या शेतकऱ्यांना कर्जबाजारीतून मुक्त करण्यासाठी किंवा कर्जमुक्त करण्यासाठी सहकारी बँका स्थापन करण्याची सूचना न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे व सर विल्यम वेडरबर्न यांनी केली. परंतु यांच्या सूचनेची बऱ्याच काळापर्यंत दखल घेतली गेली नाही. त्यानंतर बडोद्यातील मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयांनी एकत्र येऊन तेथील अर्थशास्त्राचे प्राध्यापक वि. ल. कवठेकर यांच्या प्रेरणेने 5 फेब्रुवारी 1889 रोजी सहकारी अन्योन्य मंडळी नावाची एक संस्था स्थापन केली आणि या सहकारी अन्योन्य मंडळीच्या रूपाने भारतात पहिली नागरी सहकारी बँक स्थापन झाली. या बँकेची स्थापना करीत असताना प्राध्यापक वि. ल. कवठेकर म्हणाले, आपण निर्धन आहोत. पैशाची गरज म्हणजेच नळ आपल्याला नेहमी भासते. पैशाची गरज भासली की आपण सावकाराकडे जातो. सावकार भरमसाठ व्याज आकारतात. असे म्हटल्यानंतर अन्योन्य मंडळी ज्या प्रकारे काम करत होती, म्हणजे कमीत कमी व्याजाच्या दराने कर्जाचा पुरवठा करण्याचं काम करत होती, तशाच प्रकारच्या सहकारी संस्था इतरत्र स्थापन व्हाव्यात अशी इच्छा वि. ल. कवठेकर यांची होती. परंतु त्यांचे हे प्रयत्न एकाकी पडले, कारण सहकारी अन्योन्य मंडळीसारख्या सहकारी संस्था इतरत्र भारतात निघालेल्या नाहीत. त्यानंतर इसवी सन 1900 शेतकऱ्याच्या कर्जबाजारीपणाच्या समस्येचा अभ्यास करण्यासाठी सर एडवर्ड लॉ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. या समितीने भारतातील शेतकऱ्याची कर्जबाजारीपणातून मुक्तता करण्यासाठी सहकारी संस्था स्थापन करण्याची व त्यासाठी वेगळा कायदा करण्याची सूचना केली. त्यानंतर दुसऱ्याच वर्षी म्हणजे 1901 फॅमिन कमिशनने शेतकऱ्याच्या आर्थिक परिस्थितीची पाहणी करून आपला अहवाल सरकारला सादर केला आणि अहवालात म्हटले की जवळजवळ 80% शेतकरी हा कमी अधिक प्रमाणात कर्जबाजारी आहे. त्वरित जर परस्पर सहाय्यक पतपेढ्या निघाल्या तर शेतकऱ्याची कमीत कमी व्याजाच्या दराने कर्ज मिळून त्यांची सावकारी पाशातून मुक्तता होण्यास सुरुवात होईल. त्यानंतर एडवर्ड लॉ समिती व फॅमिन कमिशन या दोन्हींनी केलेल्या शिफारशीची दखल घेऊन ब्रिटिश सरकारने 1904 भारतात पहिला सहकारी कायदा मंजूर केला व भारतामध्ये 1904च्या कायद्याने फक्त कर्जाचाच पतपुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था स्थापनेला सुरुवात झाली. परंतु त्यानंतर 1912 जो दुसरा सहकारी संस्था कायदा मंजूर झाला त्यानुसार मात्र भारतात कर्जपुरवठ्याव्यतिरिक्त इतर प्रकारच्या सहकारी संस्था स्थापनेला सुरुवात झाली. म्हणजेच विपणन सहकारी संस्था, त्याच्यामध्ये प्रक्रिया सहकारी संस्थेमध्ये सहकारी सूतगिरण्या, सहकारी साखर कारखाने म्हणजे इतर प्रकारच्या संस्था स्थापनेला सुरुवात झाली. त्यानंतरच आपण विचार करीत असताना 1919 इंग्रज सरकारने दुसरा सुधारणा कायदा संमत केला आणि दुसरा सुधारणा कायदा संमत केल्यामुळे प्रत्येक प्रांताला आपल्या सोयीनुसार म्हणजे राज्याला आपल्या सोयीनुसार कायदा करण्याची संधी मिळाली. तत्कालीन मुंबई सरकारने 1925 मुंबई सहकारी संस्था कायदा मंजूर केला. असे इतर कायदे बंगाल, बिहार, ओरिसा प्रांतात सुद्धा निघाले. कालांतराने इसवी सन 1929 ते 30 या काळामध्ये अमेरिकेत महामंदीची लाट उसळली. ही महामंदी हळूहळू जगभर पसरली. त्यामुळे वस्तूच्या किमती उतरल्या, त्यामुळे शेतमालाच्या किमती उतरल्या, त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला कमी भाव मिळाला, त्यामुळे उत्पन्न कमी मिळालं. त्यामुळं शेतकऱ्यांनी जे सहकारी संस्थेकडून जे कर्ज घेतलं होतं ते कर्ज त्यांना परत करता आलं नाही. परिणामी सहकारी संस्थाची थकबाकी वाढली. त्यामुळे बऱ्याच सहकारी संस्था बंद पडल्या. अशातच बँकांची बँक म्हणून स्थापन झालेली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी 1937 अशी शिफारस केली की
ह्या जी संस्था आहेत या संस्थेचे रूपांतर बहुउद्देशीय सहकारी संस्थेत करावे आणि बहुउद्देशीय सहकारी संस्था स्थापन कराव्यात अशी शिफारस केली आणि त्यानुसार बहुउद्देशीय सहकारी संस्थेच्या स्थापनेला भारतात सुरुवात झाली. परंतु त्यानंतर 1951मध्ये अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाणी समितीची नियुक्ती डॉक्टर E.D. गोरवाला यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. या समितीने आपला अहवाल इसवी सन 1954मध्ये सादर केला आणि आपल्या अहवालात सांगितलं की बहुउद्देशीय सहकारी संस्थेच्या ऐवजी मोठ्या आकाराच्या सहकारी संस्था काढाव्यात. त्यानुसार 1955 ते 1958 या काळात मोठ्या आकाराच्या सहकारी संस्था स्थापनेचा कार्यक्रम भारतात कार्यान्वित आणण्यात आला. त्यानंतर याच काळात सहकार क्षेत्रातील विचारवंत M.L. डार्लिंग यांनी भारताला भेट दिली. भारतातील अनेक सहकारी संस्थांना त्यांनी भेटी दिल्या. त्यानंतर त्यांनी आपला अहवाल सादर केला. त्या अहवालात त्यांनी नमूद केलं की मोठ्या आकाराच्या सहकारी संस्था तितक्याशा उपयुक्त नाहीत, त्याऐवजी सेवा सहकारी स्थापन कराव्यात असे मत त्यांनी व्यक्त केले. M.L. डार्लिंग याच्या सूचनेची म्हणजे शिफारशीची दखल तत्कालीन भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घेतली आणि सेवा सहकारी संस्थेच्या स्थापनेचा पुरस्कार केला आणि इसवी सन 1958 पासून अनेक खेड्यातून सेवा सहकारी संस्था स्थापन होऊ लागल्या. कालांतराने आता यामध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे. नावामध्ये जे गाव असेल त्या गावाचं नाव सुरुवातीला घेतलं जातं आणि त्या गावाच्या पुढं सेवा सहकारी संस्था मर्यादित किंवा लिमिटेड असा शब्द वापरला जातो. अशा प्रकारे आपणास सेवा सहकारी संस्थांची सुरुवात भारतात कशी झाली ते आपल्याला नमूद करता येईल.